मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांना डावलत आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आलं। त्यानंतर गोगावले समर्थकांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने तीव्र विरोध दर्शवला। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली। पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी तटकरे विरोधात उघड विरोधात भूमिका घेतली। भरत गोगावले म्हणाले होते की आदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजेच पालकमंत्री पदाचा प्रश्नच उद्भवला नसता। यावरून आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या की अशी वक्तव्य करणं माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे, कारण मी आज ज्या मताधिक्याने निवडून आले आहे त्यात महायुतीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे। तसेच आम्ही सर्वांनी एकमेकांसाठी काम केलं आहे। एकमेकांसाठी काम केलं नसतं तर इतकं मताधिक्य आलं नसतं, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं। महायुतीचा उमेदवार जिंकून यावा यासाठी आम्ही सर्व घटक पक्षांनी काम केलेलं आहे, त्यामुळे महायुतीला मताधिक्य मिळालं आहे। त्यामुळे 5 वर्षानंतर मूल्यमापन होईल। आता आम्ही निवडून आलो। आणखी काय त्या म्हणाल्या, चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया। महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात, तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे। त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारणं त्या संदर्भातली आहेत आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं। शेवटी कुठं ना कुठं तरी ॲडजस्टमेंट करूनच, जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ॲडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो, तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्याच लागत असतात। तर ही होती मित्रांनो आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याबद्दल आदितीने दिलेले वक्तव्य। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।